श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशात तुम्ही सर्वजणी आणि कसं तुमचं नक्की सांगा बरं का. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी बघणार आहोत. मस्त एअर फ्रायमध्ये बनवले समोसे. रिसेंटलीच माझ्या हस्बंडनी मला एअर फ्राय गिफ्ट केलेलं होतं. सो त्याच्यामध्ये आपण ते जे शीट्स असतात ना त्याचे समोसे केलेले आहेत. पहिल्यांदाच केलेले होते. नवीन रेसिपी आहे, बघूया आपण मस्त एअर फ्रायमध्ये. आणि एअर फ्रायमध्ये केल्यामुळे ही हेल्दी रेसिपी झालेली होती. चला आपण तीच रेसिपी या पूर्ण व्हिडिओमध्ये बटाट्याच्या भाजीपासनं पूर्ण फोल्ड कसं करायचं आणि बेक कसं करायचं सर्व बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा असे मस्त क्रिस्पी समोसे तयार झाले होते. सो आपण सुरुवातीला एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी अद्रक घेतलेला, लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मिरच्या घेतलेल्या, तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने घाला. आम्ही मस्त भाजी तर खूप सुंदर झाली. त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे. अशा पद्धतीने कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी हिरवी. आणि कसं वटाणे पण होते ते पण घातलेले आहे. थोडं जिरं घातलेलं आहे आपण. आणि मस्त बघा अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत. असं झणझणीत वाटण झालेलं होतं. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं. मग थोडं पाणी घातलं म्हणजे पूर्ण ते मिक्सरचं भांडं निघून क्लीन आलं. बघा अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं होतं. आणि ते आपण एका प्लेटमध्ये मग काढून घेणार आहोत, प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये. तोपर्यंत आपण काय केलं होतं, आणि आपल्याला याच्यामध्ये बटाटे पण टाकायचे आहे. पूर्वतयारी म्हणून आपण एक बटाटा पण उकळून ठेवलेला आहे. एक बटाटा, कारण आम्ही 2घंच जण होतो. जर तुमच्याकडे जास्त जण असेल तर आणखी बटाटे घ्या. आणि झटपट होणार आहे बरं, जास्त वेळ नाही लागत. फक्त आपल्याला थोडंसं पेशन्स लागतात, बाकी काही नाही. बघा अशा पद्धतीने आपलं वाटण हे तयार आहे मस्त झणझणी. त्याच्यानंतर आपण वटाणे घेतलेले आहे, ते आपण छान उकळून घेऊया. बघा अशा पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यात टाकलेलं आहे. 10 ते 15 मिनटं झाले की आपण ते छान उकळून झालेले आहे. त्याच्यानंतर आपण त्याला छान चाळणीने, बघा मस्त दिसतात ना हिरवे वाटाणे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की आलूची भाजी, बटाट्याची भाजी कशी होणार आहे. सो आपण ते काय करूया, आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, त्याचं पाणी निथळून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण त्याला मस्त छान मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आणि मस्त काढून घेऊया मिक्सरमधून. एकदम असं खडबडीत ओबडधोबडच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे, जास्त फाईन पेस्ट करायची नाही. बघा अशा पद्धतीने आपली ही दुसरी स्टेप पण रेडी आहे, ते पण आपण काढून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मस्त झालं. त्याच्यानंतर आपण एक बटाटा घेतलेला आहे. त्या बटाटा उकळून घेतला होता, त्याला पण छान आपण मस्त असं चिरून घेणार आहोत. व्यवस्थित मस्त असं सोलून घेतलेलं आहे. आणि आपण त्याचे काप करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग आपण फोडणीची तयारी करूया. आपली सर्व फोडणीची पूर्वतयारी रेडी आहे. चला आपण आता एक पॅन घेतलेला आहे, मस्त मोकळाच पॅन घेतला. त्याच्यात थोडं तेल, जास्त तेल लागत नाही. बघा किती कमी, म्हणजे मस्त हेल्दी रेसिपी आहे ना, कमी तेल वापरून होणारी. त्याच्यामध्ये आपण छान घालूया जिरं. आणि तेल झालेलं आहे. आणि मस्त आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया. थोडं जिरं घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं, जिरं छान तडतडलेलं आहे, ते जे वाटण केलं होतं ते घालूया. आणि मस्त ते ना परतून घेणार आहोत. बघा आपण छान वाटण घातलेलं आहे. आणि ते छान आपण मस्त परतून घेऊया. आणि ते 2 ते 3 मिनटं परतून झालं की आपण जे वटाणे आपण छान उकळून बारीक करून घेतले ते घालूया. बघा अशा पद्धतीने आपण वटाणे घातलेले आहे मस्त. आणि बघा खूप छान मस्त असा रंग, बघा हिरवा मस्त कंच असा रंग आलेला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया मसाले, आपले रोजचे मसाले. म्हणजे आपण त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे, धणेपूड घातलेली आहे. आणि ते पण छान मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये घालूया बटाटे. आणि मस्त बघा खूप सुंदर दिसतंय की नाही, खरंच सांगा बरं मला, तुम्ही कमेंट करून तर नक्की सांगा. बटाटे घातलेले आपण ते पण मिक्स करून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी झटपट रेडी झालेली आहे. आणि खूप सुंदर दिसते आहे. हिरवा रंग पण छान आला आणि टेस्टी पण आहेच आहे. बघा अशा पद्धतीने शेवटी आपण त्याच्यावर घालूया चवीनुसार मीठ. आणि आपली ही भाजी रेडी आहे. थोडीशी वाफ घालून थोडं 2 ते 3 मिनटं आणखी आपण हे करूया. सर्व उकडलेलंच आहे, सर्व साहित्य. बटाटे पण छान उकडलेलेच आहेत, वटाणे पण उकडलेले आहे. आणि मस्त आपली भाजी ही रेडी आहे. त्याच्यानंतर आपण ही भाजी थोडंसं मीठ वगैरे थोडं चाकून बघूया, असेल तर कमी असेल तर आपण ते टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपली भाजी रेडी. आणि ती भाजी मग आपण अशी थोडी थंड करायला काढून घेऊया, कारण की आपल्याला मग ती भाजी आपल्याला त्या शीट्समध्ये भरायची आहे. बघा अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे. 2 मिनटं वाफ दिली आणि आपली ही भाजी रेडी आहे. थंड करायला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण छान पुढची कृती करणार आहोत, ती म्हणजे आपण त्या समोसाच्या ज्या शीट्स आहेत त्या घेतलेल्या आहे. आणि त्याच्यावर आपण त्याचा कोन तयार करून ती भाजी भरणार आहोत.
बघा अशी समोसाची शीट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पहिलाच अटेम्प्ट होता बरं. आणि त्याच्यानंतर बघा अशा आपल्याला एक कोपऱ्याने त्रिकोण करून घ्यायचं आहे आणि मग त्या त्रिकोणाला वर असं फोल्ड करायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि जो कोन तयार होईल त्याच्यामध्ये आपल्याला ती जी बटाट्याची भाजी आहे ती भरायची आहे आणि समोरचा जो वरचा भाग आहे तो पुन्हा त्याला अपोजिटमध्ये असा ट्रायंगलमध्ये आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे बघा. थोडी शीट फाटली पण होती, पण म्हटलं असू दे, पहिला अटेम्प्ट आहे तो तरी ते जमलेलं होतं बघा. अशा पद्धतीने आपला हा कोन जमला होता आणि आपला झालेला आहे तो कोन तयार. आता आपण त्याच्यामध्ये भाजी भरूया. अशा पद्धतीने छान खोलगट असा कोन झालेला आहे आणि आपण त्याच्यात ती भाजी भरली आहे. आणि जो वरचा जो भाग आहे तो आपल्याला असा त्याला त्रिकोणीच असं त्याला फोल्ड करायचं आहे आणि त्याच्याने आपला मस्त समोसा तयार आहे. आणि थोडंसं मैद्याचं किंवा कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आपण त्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे. आणि जर कुठे फाटलं वगैरे तर होतंच इन केस, तर आपण ते तिथे लावून घेऊया बघा अशा पद्धतीने. आणि हा पहिलाच अटेम्प्ट होता, पण बघा अशा पद्धतीने आपला हा समोसा रेडी झालेला आहे बघा. आणखी एक दोन म्हणजे पहिला अटेम्प्ट थोडा असा झाला होता सो पण त्याच्यानंतर तर लगेच छान झालेलं होतं बघा. आपला हा एक समोसा पहिला रेडी झालेला होता. त्याच्यात आपण दुसरी शीट घेतली. मी काय केलं, त्याला थोडंसं असा पाण्याचा हात लावून घेतला आणि त्याला आपण असं त्रिकोणी फोल्ड केला आणि त्या त्रिकोणला पुन्हा असा वरती फोल्ड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपला असा एक कोन तयार झाला आणि त्या कोनमध्ये आपण भाजी भरली बघा. अशा पद्धतीने पहिला अटेम्प्ट सो केला, पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जमलं, परफेक्ट जमलेलं होतं बघा. अशा पद्धतीने आपण भाजी भरली आहे आणि त्याला मस्त असं आपण त्रिकोणी पुन्हा एकदा आपण त्रिकोणी त्याला तिकडे फोल्ड केला आणि जो उरलेला भाग होता त्याला पण आपण असा पॅक करून घेतला. आणि बघा जमलं की नाही, खूप सोपं आहे, मस्त आहे. आणि थोडंसं मी पाण्याचा हात घेऊनच असं केलं होतं कारण की त्या शीट्स होत्या त्या कोरड्या झालेल्या होत्या, कारण की त्या कशा आपण फ्रीझरमध्येच ठेवायच्या आहेत त्याच्यामुळे. आणि बघा अशा पद्धतीने मस्त रेडी झालेले होते हे समोसे. आणि त्याच्यानंतर आपण पटकन काय केलं की एअर फ्रायरमध्ये बघा व्यवस्थित आला की नाही, परफेक्ट, खूप छान मजा आली करताना. मी आणि माझे हसबंड आम्ही दोघंही मिळून करत होतो हे. आणि बघा अशा पद्धतीने आपले 3 समोसे असेच रेडी झालेले होते. सोबत आपला चौथा समोसाही रेडी झालेला होता. आणि त्याच्यानंतर मग आपण छान त्याला मस्त एअर फ्रायरमध्ये घातल्यानंतर आपण त्याला छान तेलाने असं ब्रश केलं, म्हणजे कमी तेलामध्ये आपण हे जे या शीटचे जे समोसे आहे ते आपण शॅलो फ्राय पण करू शकतो बघा. अशा पद्धतीने मस्त सोपी पद्धत आहे बरं ही. आणि बघा आपले समोसे जे आहेत ते रेडी आहेत बघा. परफेक्ट झालेले, ते चौथ्यापर्यंत ते एकदम परफेक्ट आलेला होता. आणि त्याच्यानंतर आपण ते मस्त घातले एअर फ्रायरमध्ये. आणि बघा प्रत्येक समोसा, आणि त्याच्यानंतर आपण 4च ठेवलेले होते कारण हा आपला पहिलाच अटेम्प्ट होता. आणि त्याच्यानंतर आपण त्याला छान असं तेलाने ब्रश करून ठेवलं. आणि जो आमचा एअर फ्राय ना त्याच्यावर असं दिलेलं ऑप्शन, समोसा तळायचं, ब्रेड, पिझ्झा किंवा नॉनव्हेजच्या काही वस्तू किंवा फ्रेंच फ्राईज, सो आम्ही त्याच्यामधनं ना समोसाचं ऑप्शन निवडलं. आणि त्याच्यानंतर बघा मस्त छान आपण ब्रश करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे ठेवून घेऊया बघा. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि तिथे बघा सांगितलं ना समोसाचं ऑप्शन होतं 3रं, आणि ते आपण हे करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपण टायमिंग सेट केला. टायमिंग आपण आपला ठरवला कारण की ते जे असेल ते डीप फ्राय समोसे असेल, पण आपले कसे ना पॅटीचे म्हणजे याचे समोसे होते बघा. झालेलं आहे, आपण 10 ते 15 मिनटं ठेवलेले होते. आणि त्याच्यानंतर बघा आपले समोसे मस्त असे रेडी आहेत बघा. किती छान असे क्रिस्पी झालेत की नाही, खूप सुंदर झालेले आहेत. तुम्हाला आवाज आलाच असेल. चला आता मस्त एक प्लेटिंग करून घेऊया. ही चटणी पण आपण केलेली होती, जो आपण वाटण केलं होतं ना त्याचीच ही चटणी आहे. त्याच्यामध्ये आपण छान दही मिक्स केलेलं होतं आणि मस्त आपली ही चटणी झालेली होती. आणि त्याच्यावर पण मस्त एक असा आर्क काढला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर छान असे समोसे ठेवले होते. खूप मस्त झालेले होते. झटपट रेसिपी आहे बरं का. लो ऑइल म्हणजे कमी तेलामध्ये झालेली रेसिपी आहे. आणि खूप मस्त अशी क्रिस्पी झाली की मला क्रिस्पी वस्तू खूप आवडतात. अशा पद्धतीने ही माझी फेवरेट रेसिपी बनलेली आहे. असे समोसे आपले रेडी आहे आणि खूप असे क्रंची देखील झालेले आहे बघा. अशा पद्धतीने ही रेसिपी आम्ही नवीन पद्धतीने ट्राय केली एअर फ्रायरमध्ये. पहिली रेसिपी ट्राय केली. तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा.
बघा अशा पद्धतीने मस्त असे क्रिस्पी गरम होते, पुष्कळ गरम झालेलं होतं आणि बघा अशा पद्धतीने वाफा पण निघतात बरं भाजीमधनं आणि खूप मस्त अशी रेसिपी आपली ही रेडी झालेली होती. अशाच पुन्हा पुन्हा नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासोबत आणूच, तर व्हिडिओला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब पण करा. चला, श्री स्वामी समर्थ.